आपलं वचक ठेवायचं असेल तर पन्हाळगडासारखा बेला दुर्ग जिंकून घ्यावाच लागेल. जगदंब जगदंब. बोला बापूजी, मुंबईची काय खबर बा? जी महाराज, आपल्या फौजांनी पार साल्लेर माल्लेर पातून मजल मारली अजून. असतो म्हणजे मोगलाईला जाणून चिंबारच पाडलं म्हणायचं. मुजरा राजू पन्हाळ्यावर खालच्या निर्धापुरातल्या भीमा लायची तातडीने भेटायची मूर्ती आहे. पाठव त्याला. बोला भीमराव, काय म्हणतो पन्हाळा? काय सांगू महाराज, पन्हाळाच्या आदिलशाहीत गेल्यापासून रयत लई हैराण झाली आहे. शेतकऱ्यांची तर फार लुबाडणूक चालली आहे. पन्हाळ्याचा किल्लेदार कोण त्यो? बडे खान का कोण म्हणतात त्यो? अक्षी यमाचा अवतार हाय. कर येळावर भरला नाही तर चांगली होईल म्हणतो. बाया बापड्याचा तर हात विचारू नका महाराज. काय सांगावं आणि काय नका असं झालंय आम्हाला. अरे अरे काय करतोय? भीमा, अरे एवढा गांजा गडी तू, तरी तू तुझे हातपाय गाळून कसं चालू रे? अरे तुझ्यासारखे मर्द जर अशी आसव गाळू लागले तर माझ्या माता भगिनींनी कुणाकडे पाहायचं? भीमा, स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर झगडावंच लागतं. जगदंब जगदंब. बघू काय करायचं ते. बहिरजी, काय म्हणतात कोल्हापूर प्रांताचे हे? काय म्हणतो आहे आदिलशाही? कोल्हापूरच्या आजूबाजूला समजत ठीक आहे, तर पन्हाळ्याचा खान लई माजलाय म्हणत. बरं, गडावरची बातमी काढावं म्हटलं तर वरची शिबंदी लई सावध आहे. चौकी पहार जिथल्या तिथं दिसत्यात. रात्रीचा पारा मशालीच्या उजेडात लई जागता ठेवलाय म्हण केलं. मेटकरी बी लई हुशार दिसत्या. गडाखाली जरा खुट्ट झालं का लागलंच गडावर बातमी गेलीच म्हणून समजा. बहिर्जी, काहीही करून पन्हाळा आभास घ्यायचा आहे. माझा शिवाकाशी, संभाजी जाधव आणि बाजी प्रभू हे वीर या पन्हाळगडा पायीच त्यांनी गमावले होते. साहेबांची तर 12 दिवसांची इच्छा आहे की पन्हाळगड स्वराज्यात असावा. पण पन्हाळा घेणं वाटतं इतकं सोपं नाही. खान देखील जरा हुशारच आहे आणि म्हणूनच या मोहिमेत तसाच चलाख आणि बैरकूट सरदार नेमावा म्हणतो. पन्हाळगडची मोहीम आमच्या शिरावर सोपवा. तो खान जरा लई हुशार असेल तर म्या दिले बेरका आहे. नाही त्या खानाला त्याच्याच किल्ल्यात घुसून जेरबंद केला आणि नाही त्याचा एका धावात मुर्दा पाडला तर नावचा कोंडाजीनं. जगदंब जगदंब. थोडं धीराने घ्या कोंडाजी. तुम्ही ही मोहीम फक्त करणारच हे आम्ही जाणतो, पण सावधगिरीनं पाय उचलला तर यशही मिळतं आणि याचं नुकसानही कमी होतं. कोंडाजी, तुमची आजवरची मर्दुकी पाहून ही मोहीम आम्ही तुम्हावर सोपवतो. बहिर्जी आणि यशवंतास घ्या. लागलीच पन्हाळगड जवळ करा. बहिर्जगत देश पाटील पन्हाळगडाची खरा माहिती आम्हापाशी पोचती करा. निघा तुम्ही. मुद्रा राजू येतो जब से हम इस किले पे आए हैं तब से शिवा ने आदिलशाही की तरफ आंख उठाकर भी नहीं देखा. कैसे देखेगा हुजूर? आप जैसे जाबाज होशियार किलेदार से उसका अभी तक पाला नहीं पड़ा था. और हुजूर,
आपने किले का बंदोबस्त इतना बढ़िया किया है कि हुजूर के इजाजत के बगैर छोटी से छोटी चींटी भी किले में दाखिल नहीं हो सकती। सोना मला जाऊंगा वो चिल्ला रहा है मरगट्टा क्या पागल तो नहीं हुआ ये पागल झालोया तुमच्या रोजच्या जुलमानं पागल झालोया। अरे सरणावर पडलेल्या माणसाकडनं ती घुल तुम्ही कळ वसूल करशीला तुमच्या राज्यात कुणाचं डोकं ठिकाणावर राहील हो। तो ये बात है तूने हमारा कर नहीं दिया इसलिए पकड़े हो। अरे पैसा और सत्ता पाने के लिए हम हमारे बाप को नहीं छोड़ते। और तुम क्या चीज हो? जी हुजूर ये बात नहीं है। इस बूढ़े ने हमें मिलने वाला कर और सारा अनाज शिवाजी को दे दिया है। इसे कहते हैं ईमानदारी। हमारे इलाके में रहकर उस शिवा को अनाज दे दिया। ले जाओ उसे और उसे 2 कोड़े लगाओ इसे 2 से उड़ा दो ताकि उनको पता चले हमारे पास बेईमानी करने का अंजाम क्या होता है। अरे अंजामाची भीती मला दाखवतो होय रे। शिवाजी राजासारखं माझ्यासारखं 100 मूर्ख हसत हसत पडतील पण तुम्हाला झुकणार नाही आम्ही। ले जाओ इस बूढ़े को ले जाओ। चल बोला बहिणजी काय बातमी पन्हाळगडाची? महाराज आम्हा परीस तुम्ही कोंडाजीला विचारा त्यांच्यापाशी एक नामी युक्ती आहे पन्हाळगड काबीज करायची। बरं बोला कोंडाजी। वाह कोंडाजी देवच्या दुधाने फुंकर आता त्या खानाची गय करायची नाही। हर एक प्रकारे पन्हाळात कर करा। महाराज आता एक तर त्या खानाला नरकात हाडीन नाहीतर माझा तरी मुर्दा पडल पण पन्हाळा घेतल्या बिगार माझं फिरायचा नाही कोंडाजी। जर या हिंदुस्थानात मोगल आदिलशाहीच्या जुलमी राजवटीतून मुक्त करायचं असेल तर मरायचं नाही मारायच्या गोष्टी करा। आधी जेव्हा अफजल खानाचा वध केला होता शास्ता खानाची बोटं तोडली होती साक्षात काळ असलेल्या औरंगजेबाच्या नगरनिधीतून सुखरूप होतो अगदी त्या क्षणीही आमच्या समोर एकच ध्येय होता स्वराज्य स्वराज्य आणि स्वराज्य। कोण आहे रे तिकडं? धीरज प्रतापराव इथून पुढे आहे कोंडाजी पालखीचा मान देतो। कोंडाजी बहिरजी विमा आता थोडी पन्हाळ्यावर निघा तुम्ही। निघतो हा इतकानी तुमच्या पाठीशी असेल। जगदांब जगदांब नाही लक्ष महिन्याच्या आधीच कडे हो सर मदत माझा बाजी तानाजी शिवा संभाजी असंच तुला घेऊन गेले ते परत आलेच नाही। कोंडाजी आणि बहिरजी यांनी बहिरच्याप्रमाणे रूप पालटून संपूर्ण पन्हाळगडाची व्यवस्थित चांगली केली आणि त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आलं की गडाच्या मावळतीचा बुरुज कमजोर आणि त्या बाजूची चौक्या पहाडी सुद्धा कमजोर आहे। परिस्थिती पाहून रात्रीच्या अंधारात या बाजूने गडावर चढता येऊ शकतं याचा अंदाज आला कोंडाजी। कोंडाजीनं रात्रीच्या वेळी इथूनच अचानक छापा टाकण्याचं ठरवलं।
गडाच्या 3 दरवाजा जवळच दारू कोठार उडवायचं. बाहेर जी आपली फौज होऊन 4 दरवाजा खाली दबार करून बसले आहेत, त्यांना इशाराच मिळतात चढाई करतील. यशवंता, तुम्ही गडावर पोहोचतात, कर्ण रणवाद्य मोठमोठ्यानं वाजवत चाही दिशेनं चढाई झाल्याचा बनाव करायचा. मी मध साठमावळ तडक बाले किल्ल्यात बसून चेचतो त्या गणिमातनी. लागत आम्हाला. एक गणिमाला टिपून करा. बोला दारू पत्थर उडवून 10,000 मराठे, अरे 10,000 मराठे किल्ल्यात घुसल्यात. आणि महाराजांची आनंदाची बातमी पोचते करा. निघा लवकर. आमच्या तोंडाजींनी हा गड अवघ्या 60 मावळ्यांनीशी घेतला. ही गोष्ट काही साधी सुधी नव्हे. आज आम्ही धन्य झालो आम्ही. साहेबांची इच्छा पूर्ण झाली. पन्हाळ गडावर भगवं निशाण लागलं. आमच्या साहेबांची फार दिवसांची इच्छा पूर्ण झाली. जगदंब त्यांच्या मासाहेब आबासाहेब यांनी पाहिलेल्या स्वतंत्र स्वराज्याचं स्वप्न आमच्या तोंडाची, बदलची, यशवंता, भीमा यासारख्या निभड्या छातीच्या एकनिष्ठ मावळ्यांमुळेच आज आम्हास पाहायला मिळत आहे. आमच्या या स्वराज्यासाठी अशा अनेक शिलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या शिलेदारांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला पाहिजे. सुवर्णाक्षरांनी लिहिला पाहिजे. हो, सुवर्णाक्षरांनी लिहिला पाहिजे.